मित्रांनो नमस्कार. माझं नाव अतुल ठाकूर. लाईफ कॅटलिस्ट प्रायव्हेट लिमिटेड या आमच्या कंपनीतर्फे जे आम्ही असंख्य ट्रेनिंग प्रोग्राम्स घेत असतो, वर्कशॉप्स घेत असतो, जे लघु आणि मध्यम उद्योजक आणि व्यापाऱ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आहे. त्यामधले काही अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय किंवा त्यामधले काही कंटेंट्स मला तुमच्याशी शेअर करायला आवडतं या याच्यामध्ये. मित्रांनो, मला एक निसर्गाचा नियम वाचायला मिळाला आणि त्यावर मी जसं विचार केला तसं लक्षात आलं, अरे हा आता आपल्या लाईफमध्ये सगळ्यात जास्त काम करणारा नियम आहे आणि आपण याला लक्षात घ्यायला हवं. तो नियम मी असा ऐकला की देर इज अ लॉ ऑफ वेस्टेड एफर्ट्स. वेस्टेड एफर्ट्स म्हणजे काय? तुमचे एफर्ट्स हे वेस्ट होणार आहेत हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल. आता हे कसं ते सांगतो. पृथ्वीवर 70% पाणी आहे, म्हणजे पृथ्वीवर पडणारा 70% पाऊस कुठे पडतो? पाण्यातच पडतो. किंवा जर आपण हे पाहिलं तर जे झाडांच्या बिया तयार होतात त्यातल्या 70 ते 80% वाया असतात. मुंग्या खाऊन टाकतात, किडे खाऊन टाकतात. 10 ते 20% फक्त जर्मिनेट होतात. सिंह किंवा जे जंगली श्वापदं असतात ते शिकारीमध्ये साधारणतः 80% फेल्युअर असतं त्यांचं. 20% किंवा 25% फक्त सक्सेस आहे त्यांचं. त्यांचे तेवढे अटेम्प्ट फेल होतात. किंवा जे प्राणी आहेत, जंगली प्राणी असतील किंवा अगदी पाळीव प्राणी पण आहेत, त्यांची जी पिल्लं आहेत त्यातली 70 ते 80% पिल्लं मरतात. 20% फक्त सर्वायवल रेशो आहे त्यांचा. पाण्यामध्ये जी मासे अंडी घालतात त्यापैकी 80 ते 90% अंडी वाया जातात. बाकीचे सगळे जे प्राणी आहेत किंवा मासे आहेत ते खाऊन टाकतात. 10 ते 20% फक्त फर्टिलाइज होतात किंवा त्यातून मासे तयार होतात. म्हणजे निसर्गानेच एक नियम फॉलो केलेला आहे, तो म्हणजे आपले काही एफर्ट्स वेस्ट होणार आहेत हे गृहीत धरलं गेलेलं आहे. आणि निसर्ग याद्वारे काम करत जातोय मित्रांनो. म्हणजे सिंहाला माहिती आहे की त्याचे 70 ते 80% अटेम्प्ट फेल होणार आहेत. झाडांना माहिती आहे की त्यांना 70 ते 80% जास्त प्रोड्यूस करायचं आहे, तेव्हाच त्यांचा निसर्गातला समतोल राखला जाणार आहे. किंवा प्राण्यांना माहिती आहे की जास्त पिल्लं सर्वायवल रेशो कमी आहे म्हणून जास्त जन्माला घालावी लागणार आहे, तरच तेवढा रेशो मेंटेन होणार आहे. फक्त माणूसच असा एक व्यक्ती आहे किंवा माणूसच अशी एक प्रजाती आहे ज्याला थोडे अटेम्प्ट केले आणि फेल्युअर आलं तर तो स्वतःला फेल्युअर मानायला लागतो. तो हे गृहीतच धरत नाही की माझे पण काही एफर्ट्स फेल्युअर होणार आहे, ते मला ॲडिशनल तेवढा विचार करावाच लागणार आहे. मित्रांनो, विचार करा की फ्यू अटेम्प्ट्समध्ये जे फेल्युअर किंवा हार मानतात ती लोक किती त्यांच्या आयुष्याला चुकीच्या मार्गावर घेऊन जातात. कारण देर इज लॉ ऑफ वेस्टेड एफर्ट्स. तुमचे काही एफर्ट्स वेस्ट होणारच आहेत. तुम्हाला मार्केटिंग करायचं असेल तर मार्केटिंगमध्ये तुम्हाला एवढे जास्त एफर्ट्स टाकावे लागणार आहे जेणेकरून तुमचं 20-30% रेशोमध्ये यश मिळेल तुम्हाला. किंवा तुम्हाला एवढे एम्प्लॉईंना ट्रेन करावं लागेल की त्यापैकी 30-40% एम्प्लॉई तुम्हाला रिझल्ट प्रोड्यूस करून द्यायला लागतील. बाकीचे एफर्ट्स वेस्ट होणार आहेत. पण आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कृतीला यश अपयश जोडत बसतो आणि मग आपण हा लॉ ऑफ वेस्टेड एफर्ट्स आपल्या आयुष्यामध्ये किती इफेक्टिव्ह आहे हे विसरून जातो मित्रांनो. तुम्हाला तुमचा इफेक्टिव्हनेस जर क्रिएट करायचा असेल तर तुम्हाला हा नियम लक्षात घ्यावा लागणार आहे. तुमचे काही एफर्ट्स, पर्सेंटेज ऑफ सम एफर्ट्स आर गोइंग टू बी वेस्टेड. आणि हा निसर्गाचा नियम, त्याला तुम्ही पण इन्क्लुडेड आहात. सिंह वाघ कधी रडत बसत नाहीत, यारे आमचे 10 अटेम्प्ट मधले 4च अटेम्प्ट सक्सेस झाले, बाकी सगळे फेल्युअर झाले, आम्ही सिंह असून काय उपयोग, वाघ असून काय उपयोग. दे डोंट डू एनिथिंग. ते सिम्पली टेक ॲक्शन्स. आपल्याला पण तसंच करण्याची गरज आहे मित्रांनो. फेल्युअर्स येणार आहेत. फेल्युअर इज पार्ट ऑफ युअर जर्नी. तो तुमच्या वेस्टेड एफर्ट्स मधला पार्ट येतो, तो एफर्ट्स मधलाच पार्ट आहे इनफॅक्ट. त्यातले काही वेस्ट होणार आहेत हे गृहीत धरा. त्यातले काही अटेम्प्ट फेल्युअर होणार आहेत हे गृहीत धरा. यू आर नॉट फेल्युअर. तुमचे एफर्ट्स फेल होत आहेत हे लक्षात घ्या. आणि 60 ते 70% एफर्ट्स फेल होणार आहेत हे पण गृहीत धरा. तरच तुम्ही तुमच्या आयुष्याला यशस्वीतेकडे घेऊन जाणार. सो लॉ ऑफ वेस्टेड एफर्ट्स लक्षात घ्या मित्रांनो. इफ यू वॉन्ट टू सक्सीड, अंडरस्टँड दॅट की तुमचे 60 ते 70% एफर्ट्स वेस्ट होणार आहेत, कारण हा निसर्गाचा नियम आहे. परत एकदा सांगतो, 70% पाऊस पाण्यातच पडतो.
70 ते 80% बी पक्षी खाऊन टाकतात किंवा मुंग्या खाऊन टाकतात. 60 ते 70% शिकारीचा रेशो आहे, फेल्युअर रेशो आहे वाघ सिंहांचा. पण 80% काय काय ठिकाणी. हा निसर्गाचा नियम आहे, लक्षात घ्या. तुमचे एफर्ट्स वेस्ट होणारच आहे. मित्रांनो, तुमचे एफर्ट्स किती टाकायचे हे तुम्हाला कळावं म्हणून हा व्हिडिओ मी रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ आवडला तर याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. उद्या परत भेटूया. नमस्कार.